ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल आजपासून बंद करण्यात आलेला आहे। मध्यरात्री 12 वाजता या ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचं बांधकाम जे आहे त्या बांधकामाचं तोडकामाला जे आहे ते सुरुवात करण्यात आलेली आहे। स्थानिक आमदार कालिदास कोलंबकर, महेश सावंत, प्रसाद लाड त्यासोबत इतर पदाधिकारी जे आहे ते त्यांनी खरं तर सुरुवातीला विरोध केला होता, कारण स्थानिकांचा विरोध होता म्हणून सर्व स्थानिक आमदारांनी जे आहे ते या ठिकाणी विरोध केल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर खरं तर हा पूल जो आहे तो पूल पाडकामाला जे आहे तो सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। याच्या अगोदर 2 वेळा हा पूल खरं तर पाडण्यासाठी स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता आणि त्याच्यामुळे हे पाडकाम जे आहे ते थांबवण्यात आलं होतं। मी सध्या एल्फिन्स्टन पुलाच्या मध्यभागी आहे आणि आपण पाहू शकतो की हा दर दिवशी उल्लेख केला जातो की हा एल्फिन्स्टन पूल जो आहे तो पूल ब्रिटिशकालीन हा पूल असल्याचं आपल्याला सांगितलं जातं। परंतु ह्या पुलाच्या मध्यभागी आपण पाहू शकतो की जे 1913ला जो आहे तो हा पूल बांधण्यात आला होता आणि ज्या कोणत्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून बांधण्यात आला होता त्याचा देखील इथे या ठिकाणी नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। परेल ब्रिज 1913 कॉन्ट्रॅक्टर बोमांजी रुस्तमजी अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्टरचं नाव देखील या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। त्यासोबत अनेक स्थानिक नागरिकांचा खरं तर याला विरोध होता, परंतु स्थानिक नागरिकांचा विरोध मावळलेला आहे। काही स्थानिक देखील आपल्यासोबत आहेत। काय एकंदरीत तुमचं म्हणणं आहे? रात्रीपासून पूल बंद करण्यात आलेला आहे, स्थानिकांचा पहिल्यापासून विरोध होता, आता तुमचं काय म्हणणं आहे त्यावर? नाही, हा ब्रिज तुम्ही डेव्हलपला घेताय सगळं ठीक आहे, पण ह्या लोकांचं जे म्हणणं आहे की लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह न करता तुम्ही डायरेक्ट ब्रिज डेव्हलपला घेताय। आज 1913ला जो ब्रिज बांधलाय ब्रिटिशकालीन, तर असा ब्रिज परत होणारच नाही आहे। पण त्याच्या पर्यायी आता हा बघा समोर एक तिथे पर्यायी स्कायवॉक काढलाय लोकांसाठी, पण तो अजून चालू केला नाही आहे आणि तुम्ही डायरेक्ट ब्रिज बंद करताय। मग लोकांनी जायचं कसं आणि जायचं कुठून? लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ह्याच्या बाजूच्या ज्या बिल्डिंग्स आहेत ह्यांचे पण काहीतरी म्हणणं आहे, ते तुम्ही ऐकून घेतलं, करतो म्हणालात, केलंच नाही। म्हणजे तुम्ही आता काय सगळं लोक पब्लिक रस्त्यावर उतरून मनमानी करायची वाट बघताय, असंच झालंय ते। तुम्ही करा ना ब्रिज बंद, पण लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करा, पर्यायी रस्ता द्या, पर्यायी त्यांचं जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करा ना। लोक कशाला तुम्हाला विरोध करतील? लोकांना पण डेव्हलपमेंट प्रत्येकाला हवी आहे आजच्या जगामध्ये। जवळपास 2 वर्ष हा ब्रिज नवीन ब्रिज तयार होण्यासाठी लागणार आहे। 2 मजली चांगला ब्रिज जो आहे तो मिळणार असं सरकारच्या वतीनं सांगण्यात येते, परंतु 2 वर्ष ही वाहतूक जी आहे ते या ठिकाणची परळ आणि प्रभादेवीला जोडणारा हा मध्यस्थी असणारा पूल, ती वाहतूक बंद राहणार आहे। त्याचा फटका मोठा, वाहतूक बंद राहणारच आहे। पण आता जे एक केम आणि वाडिया हॉस्पिटल त्या साईडला आहे, शेवटी त्या ॲम्ब्युलन्ससाठी त्यांनी काय पर्याय केला आहे? काही नाही केला आहे। ॲम्ब्युलन्स कशा जाणार? हा पर्यायी आहे ना ॲम्ब्युलन्स त्यांच्यासाठी, हा डायरेक्ट जाण्यासाठी हॉस्पिटलचा रस्ता आहे। आता हे फिरून तुम्हाला डायरेक्ट तिकडनं प्लाझा नाही तर इकडनं लोअर पडेल, पण त्या ॲम्ब्युलन्स एवढा ट्रॅफिक आहे की त्या ॲम्ब्युलन्स पोचणार कधी तिथे? पर्यायी मार्ग तुम्ही दिलेत नाहीत ना लोकांना। लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह केलेच नाही आहेत, फक्त करतो म्हणालात, गेल्या वेळेला तोडायला आलात, करतो म्हणालात आणि केलंच नाही। समोर ते स्कायवॉक केला आहे, तो पण तुम्ही अजून चालू केला नाही आणि तुम्ही लगेच ब्रिज बंद करताय। तो स्कायवॉक का नाही चालू केला आत्तापर्यंत? तुम्ही तो चालू करायला पाहिजे होता ना पब्लिकला। थोडे दिवस पब्लिक त्याच्यावरून गेली असती ना, मग आता तुम्ही तोडायला घेतला तर पब्लिकला त्रास नसता झाला। तुम्ही पर्यायी काही करत नाही आहे आणि डायरेक्ट तोडायला घेता, हे रॉंग आहे ना। आपण पाहतोय की खरं तर हा ब्रिटिशकालीन पूल आहे, परंतु हा बंद करण्यात येत असताना जो बाजूला स्कायवॉक आहे तो स्कायवॉक का चालू केला जात नाही आणि असा प्रश्न जो आहे तो स्थानिकांच्या वतीनं उपस्थित करण्यात आलेला आहे। आणि असा पूल पुन्हा होणे नाही, कारण की ज्या पद्धतीने 1913ला हा पूल बांधण्यात आला होता त्यानंतर या पुलाची डागडुजी जरी होत असली तरी देखील कुठेही खड्डा आपल्याला या पुलावरती पडलेला पाहायला मिळत नव्हता। परंतु स्थानिकांचा प्रश्न अजून देखील मार्गी लागलेला नाही, त्याच्यामुळे स्थानिकांची काय भूमिका आज राहते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन आदिल सह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।